अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 7 जूनपर्यंत वादळ वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 3 ते 7 जून या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट प्रसारित करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आलंय। मेघगर्जनेवेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली तसेच झाडाजवळ उभे राहू नये। विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। विजेच्या इशाऱ्याबाबत पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडील दामिनी ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं। गडगडाटीच्या वादळादरम्यान आणि विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये। विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा। ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारं, मोटरसायकल यांच्यापासून दूर राहावं। झाडाखाली टॉवर्स, ध्वजांचे खांब तसेच विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये। सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या लोंबकळणाऱ्या केबल्स पासून दूर राहावं। जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या आजूबाजूला कोणीही थांबू नये, योग्य ती दक्षता घ्यावी। तसेच वीज चमकत असताना मोकळ्या जागेत आल्यावर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे आणि आपलं डोकं दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावं। जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा। तसेच धरण आणि नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी। धरणाच्या पाण्यात, नदीचे किंवा कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये। धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये। वादळी वारा, पाऊस, गारपीट यामुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावं। शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा। बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केलं असेल तर त्या मालाचं नुकसान होणार नाही त्याचीही काळजी घ्यावी। जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं। स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचं पालन करावं। आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा। तसेच अशा परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक 0241 232 38 44 किंवा 235 69 40 तसेच 112 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।